जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी डायरेक्टली मुद्द्यावरती येत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुघल घराणं जे आहे, मुघल एम्पायर म्हणतोय ना, या मुघल एम्पायरच्या बाबतीमध्ये आपण एकदम व्यवस्थित माहिती बघणार आहोत. 1526 पासून ते 1857 पर्यंत मुघल घराणं होतं, भारतामध्ये राज्य करत होतं. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे मध्ययुगीन इतिहासामध्ये कन्सिडर केलेले जे काही बादशाह आहेत मुघल, त्यांच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. याच्यामध्ये बाबर एक असेल, त्याच्यानंतर हुमायूं, त्याच्यानंतर एक मधला कार्यकाळ होता तो सुरी घराणं होतं. शेरशाह सुरी जो आहे ना, त्याचं घराणं होतं. नंतर अकबर सगळ्यात महत्त्वाचा आहे, या मुघल घराण्यामधील अकबर महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर जहांगीर असेल, नंतर शहाजहां आणि नंतर औरंगजेब. आणि याच्यानंतरचे 1707 नंतरचे जे मुघल घराणे येत आहे ते काही प्रमाणामध्ये म्हटलं जात आहे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये येत आहे. बट हे जे महत्त्वाचे बादशाह आहेत, यांच्याच कार्यकाळामध्ये मुघल एम्पायर एकदम पीक ऑफ पॉइंटला गेलेलं होतं, एका सर्वोच्च ठिकाणी गेलेलं होतं. आणि शेवटी औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर मुघल घराण्याचा ऱ्हास होत गेलेला होता. ठीक आहे. औरंगजेबानंतर बहादूर शाह असेल, त्याच्यानंतर बरेच म्हणजे अप टू द बहादूर शाह जफर पर्यंत, म्हणजे 1857च्या उठावामध्ये जो बहादूर शाह जफर होता की ज्याचा मृत्यू 1862 मध्ये रंगून या ठिकाणी झालेला होता. रंगून कुठं तर म्यानमार ब्रह्मदेशामध्ये. तर तिथंपर्यंत मुघलांचं काय होतं तर एम्पायर एक ढोबळमानानं चालू होतं. पण औरंगजेबानंतर पूर्णपणे ऱ्हास झालेला होता. हळूहळू ऱ्हास व्हायच्या मार्गावरती मुघल एम्पायर गेलेलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाबर पासून सुरुवात, महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत ते, आणि तिथून औरंगजेबापर्यंत. ठीक आहे. कोणते कोणते पॉइंट्स महत्वाचे आहेत बघा. जे मुघल घराणं जे आहे, मुघल घराणं त्यांचे जे वडील जे होते ते तिमूर डायनेस्टीकडून आले. तिमूर डायनेस्टी म्हणजे इकडची पश्चिम आशियामधील डायनेस्टी येत आहे. आणि चंगेज खान, जे मंगोलियाचा चंगेज खान होता, त्याचं घराणं आईच्या साईडवरून. म्हणजे मुघल जे आहेत, तिमूर डायनेस्टी आणि चंगेज खान घराणं जे आहे, या दोघांच्या एकत्रित मुघल घराणं झालेलं आहे. चंगेज खान हा कोण होता तर हा एक मंगोलियन होता. मंगोलियन वरूनच बघा तर या मुघलांचं मोगोल असं म्हटलं जात होतं, त्याच्यावरून मुघल पडलेलं आहे. ठीक आहे. ही जी आपली छोटीशी रिव्हिजन आहे ना, खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये जे पॉइंट्स मी घेतलेले आहेत टू द पॉइंट मुद्दे आहेत. प्रश्न फसला तर याच्यातच फसू शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला माहिती असून ते मुद्दे. आता पानिपतची जी पहिली लढाई झाली होती 1526 मध्ये, कोणाबरोबर? इब्राहिम लोधी आणि बाबर या दोघांच्या मध्ये लढाई झाली होती. जे आपण मागच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं की दिल्ली सल्तनतचं शेवटचं घराणं होतं ते लोधी घराणे होतं. लोधी घराण्याचा शेवट जो होता तो इब्राहिम लोधी होता. आणि इब्राहिम लोधीचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजेच पानिपतच्या लढाईमध्ये इब्राहिम लोधी हरल्यानंतर बाबर, म्हणजे इथून पुढे मुघल घराण्याची सुरुवात झाली होती. याच्यातून आपल्याला गोष्ट कळली की बाबर हा मुघल घराण्याचा काय आहे तर फाउंडर आहे. आता बाबरनं कोणाबरोबर आणखी लढाई केली होती? राणा सांगा जो आहे, जे काही राजपूत जे होते राणा सांगा, खानवाच्या लढाई यांच्याबरोबर झाली होती 1527 मध्ये. त्याचबरोबर मेदिनी राई जे आहे यांच्याबरोबर चंदेरीची लढाई झाली होती 1528 मध्ये. आणि 1530 मध्ये या बाबरचा मृत्यू झाला आग्रा या ठिकाणी. आणि त्याचा जो टोंब आहे, जे मृत्यू स्थळ जे आहे ते आग्रा आहे, आणि त्याचा टोंब जो आहे तो काबूल या ठिकाणी बांधण्यात आले. काबूल कुठे आजच्याकडे अफगाणिस्तानमध्ये आहे. ठीक आहे. बाबरच्या बाबतीमध्ये हे महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी पुढे पॉइंट्स काय दिलेले आहेत बघा. बाबरचं जे स्वतःची जी ऑटोबायोग्राफी जी आहे, बाबरनामा असं म्हटलं जातं बघा. बाबरनामा असं बाबरच्या ऑटोबायोग्राफीला म्हटलं जातं. हे पर्शियन मध्ये लिहिण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता हा बाबरनामा जो आहे, बाबरनामाला पर्शियन मध्ये लिहिलं कोणी? अब्दुल रहीम खानेखाना यांच्या मार्फत काय केलेलं आहे तर पर्शियन मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. पण अगोदर जे तुर्कीमध्ये होतं, म्हणजे टर्की भाषेमध्ये जे होतं ते तुजुक ए बाबरी त्याचं नाव होतं. लक्षात घ्या, पर्शियन मध्ये बाबरनामा म्हटलं जातं या बाबरच्या ऑटोबायोग्राफीला, आणि टर्की भाषेमध्ये तुजुक ए बाबरी, तुजुक टू वर लक्षात ठेवा, टू म्हणजे टर्की, तुजुके बाबरी असं आहे. ठीक आहे. इथं बघा बाबरनं काय केलं होतं, तुगुलुमा हे नवीन प्रकारचे फ्लँकिंग पार्टी सिस्टीम चालू केलेली होती. त्याचबरोबर भारतामध्ये प्रथम गन पावडर आणि आर्टिलरी ज्या आहेत, म्हणजे तोफखाना वगैरे, याचा वापर प्रथम कोणाच्या मार्फत केला होता तर बाबरच्या मार्फत करण्यात आलेला होता, गन पावडरचा. ठीक आहे. आता हे जे बाबरनामा जो आहे पर्शियन मध्ये लिहिलेला, त्याला इंग्लिशमध्ये कोणी कन्वर्ट केलं तर मॅडम बेब्रिज यांच्या मार्फत इंग्लिशमध्ये कन्वर्ट करण्यात आलं होतं. बाबरच्या कार्यकाळामध्ये त्याने 2 पोयम कविता लिहिले होते. एक दिवान हे टर्की भाषेमध्ये होतं, आणि मुबियान हे काय होतं पर्शियन भाषेमध्ये होतं. रिसल ए उसज हे बाबरच्या संदर्भातली काय तर लेटर्स वगैरे याच्या संदर्भात आहेत. बघा पुन्हा एकदा फॅक्ट्स मी रिवाइज करतो.
बाबर याने कोणाबरोबर पहिली पानिपतची लढाई झाली होती? लोधी बरोबर 1526 मध्ये. राणा सांगा यांच्याबरोबर खानवाची लढाई 1527 मध्ये. मेदिनी रायची लढाई चंदेरी या ठिकाणी 1528 मध्ये. 1530 मध्ये आग्रा येथे त्याचा मृत्यू झाला. त्याचा टोम जो आहे बाबरचा काबूल या ठिकाणी आहे. तुगलुमा ही एक फ्लँकिंग पार्टी सिस्टीम त्यांनी काय केली होती तर अडॉप्ट केलेली होती. त्याचबरोबर पहिल्यांदा गन पावडर आणि आर्टिलरी गनचा वापर जो होता त्या बाबरच्या कार्यकाळामध्येच करण्यात आला होता. बाबरची ऑटोबायोग्राफी टर्की भाषेमध्ये तुजुकी बाबरी त्याचं नाव होतं. पर्शियन भाषेमध्ये त्याचं बाबरनामा असं म्हटलं जातं. अब्दुल रहीम खाने खानवा यांच्या मार्फत लिहिण्यात आलेली होती. इंग्लिशमध्ये जे आहे मॅडम बॅब्रिज यांच्या मार्फत त्याचं कन्व्हर्जन केलेलं होतं. आणि 2 पोयम्स, दिवान, दुसरं मुबैयाना, हे 2 पोयम्स होतं. रिसल ए उसज हे बाबूच्या संदर्भातले लेटर्स आहेत. ठीक आहे, बाबूच्या बाबतीमध्ये महत्वाचे मुद्दे आहेत. नेक्स्ट आपण बघणार आहोत हुमायूचा कार्यकाळ 1530 ते 1540. नंतर तो 1540 नंतर कुठे निघून गेला? इराणला निघून गेला. कारण त्या कार्यकाळामध्ये शेरशाह सुरीचं साम्राज्य इथं आलं. आणि नंतर 1555 ते 1556 पर्यंत पुन्हा तो भारतात आलेला होता. 1539 मध्ये बघा शेरशाह बरोबर चौसाची लढाई, त्याचबरोबर 1540 मध्ये शेरशाह बरोबरच कनौजची लढाई, या 2 लढाईमध्ये या हुमायूचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर हुमायूनं काय केला तर म्हणजे मुघल साम्राज्य जे भारतामधलं होतं ते सोडून निघून गेला. तो कुठं? इराणला निघून गेला होता. 12 वर्ष इराणमध्ये जाऊन राहिलेला होता. आणि पुन्हा 1555 मध्ये शेरशाह सुरीचा मृत्यू झाल्यानंतर तो पुन्हा भारतामध्ये आला. पुन्हा एकदा मुघल साम्राज्याची पुन्हा सुरुवात झालेली होती. ठीक आहे. 1556 मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यू कसा झाला हे लक्षात ठेवा की त्याची जी लायब्ररी होती, लायब्ररीच्या पायऱ्यावरून पडून त्याचा काय झाला होता तर मृत्यू झालेला होता. कोणाचा? हुमायूचा. ठीक आहे. दिल्ली या ठिकाणी त्याचा जो काही शव आहे ते पुरण्यात आलेलं होतं. हुमायूनामा हे त्याचं काय आहे तर ऑटोबायोग्राफी आहे. ठीक आहे. आणि हुमायूनामा कोणाच्या मार्फत लिहिण्यात आलं होतं? गुलबदन बेगम, त्याच्या बहिणीच्या मार्फतच गुलबदन बेगम याच्या मार्फत हुमायूनामा लिहिण्यात आलेलं होतं. दीन पनाह ही दिल्लीमधील सेकंड कॅपिटल जी होती या हुमायूनं चालू केलेली होती. ठीक आहे. हुमायूच्या बाबतीमधील महत्वाचे मुद्दे मी पुन्हा रिपीट करतो बघा. एक म्हणजे शेरशाह सुरी बरोबर लढाई झाली होती 1539 ला. चौसाची लढाई 1540 ला. कनौजची लढाई याच्यामध्ये तो हरल्यानंतर 12 वर्ष इराणला गेला. 1555 मध्ये पुन्हा परत आला. का? शेरशाह सुरीचा मृत्यू झाल्यानंतर. 1556 मध्ये त्याचा मृत्यू झाला. कशामुळे? पायऱ्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याला दिल्लीमध्ये त्याचे शव पुरण्यात आलेलं होतं. हुमायूं नामा त्याचं काय आहे तर ऑटोबायोग्राफी आहे. गुलबदन बेगम त्याच्या बहिणीनेच लिहिलेलं आहे. आणि दीन पनाह ही काय आहे तर दिल्लीमधील कॅपिटल त्याच्या कार्यकाळामध्ये त्याने तयार केलेली होती. ठीक आहे. आता या हुमायूच्या नंतर मुघल घराणं थोडं थांबलं होतं बघा 1540 नंतर. त्यावेळी कोणाचं घराणं चालू झालं होतं तर सुरी एम्पायर चालू झालेलं होतं. शेरशाह सुरीनंच चालू केलेलं होतं. 1540 ते 1545 पर्यंत शेरशाह सुरी होता. त्याची कॅपिटल जी होती सेमच पॉइंट्स या शेरशाह सुरीच्या बाबतीमधील. एक म्हणजे 1539 मध्ये त्यानं हुमायूला हरवलेला होता. 1540 मध्ये पण हरवलेला होता. ओके. त्याने आता रुपया जो आहे, रुपया नावाचा प्रकार जो आहे त्या शेरशाह सुरीने पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेला होता. आणि त्याचबरोबर कलकत्ता पासून पेशावर, पाकिस्तानमधील पेशावर आहे ना, इथपर्यंत बघा ग्रँड ट्रंक रोड होता. त्याला शेरशाह रोड असं म्हटलं जात होतं बघा. तर हा ग्रँड ट्रंक रोड जो आहे या शेरशाह सुरूच्या कार्यकाळामध्ये बांधण्यात आलेला आहे. इक्ता कशाला म्हटलं जात होतं शेरशाहच्या कार्यकाळामध्ये? प्रोव्हिन्स, जो प्रांत वगैरे असायचे, जसं राज्य आता म्हणतोय ना तसं त्यावेळेला इक्ता म्हटलं जात होतं. आणि सरकार, जिल्ह्याला सरकार असं म्हटलं जात होतं. परगाना जो आहे तालुक्याला म्हटलं जात होतं. आता जमीनदारी रेव्हेन्यू पद्धत जी होती, जमीनदारी महसूल पद्धती जी होती या शेरशाह सुरीच्या कार्यकाळामध्ये होती. पुराणा किल्ला जो आहे दिल्लीमधला या शेरशाह सुरीच्या कार्यकाळामध्ये बांधण्यात आलेला आहे. याचा मृत्यू झाल्यानंतर ससेराम या ठिकाणी त्यांना काय करण्यात आले? पुरण्यात आलेलं होतं. इस्लाम शहा त्याच्यानंतर आलं शेरशाह सुरी नंतर मुहम्मद अली शहा किंवा मुहम्मद आदिल शहा असं नाव होतं, तो आलेला होता. नंतर इथून पुढे पुन्हा मुघल घराणं 1555 पासून पुन्हा हुमायूं आलेलं होतं, त्यांच्या कार्यकाळामध्ये चालू झालेलं होतं. ठीक आहे. शेरशाह सुरीच्या बाबतीमधील मुद्दे कोणते? एक म्हणजे रुपया कॉइन इंट्रोड्यूस केला होता. ग्रँड ट्रंक रोड जो आहे तो महत्वाचा मुद्दा. इक्ता प्रोव्हिन्सला म्हटलं जात होतं, म्हणजेच प्रांताला. सरकार जे आहे ते जिल्ह्याला म्हटलं जात होतं. परगाना तालुक्याला म्हटलं जात होतं. जमीनदारी रेव्हेन्यू पद्धत होती. पुराणा किल्ला दिल्लीमध्ये बांधण्यात आलेला होता. आणि त्याच्यानंतर आलेलं होतं इस्लाम शहा आणि मुहम्मद आदिल शहा असं त्याचं जे काही आपण म्हणू सक्सेसर होते ते हे होते. आता त्याच्यानंतर हुमायूं नंतर जो आलेला महत्वाचा सगळ्यात IMP जो आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचा एम्पायर आपण म्हणू मुघल एम्पायर मधला बादशाह जो आहे तो अकबर आहे.
1556 पासून 1605 पर्यंत. आपण अकबर बिरबलच्या गोष्टी ऐकत होतो ना लहानपणी, त्याच्यामधलाच हा अकबरामध्ये जो बरोबर बिरबल जो होता हा प्रशासकीय प्रमुख होता अकबराच्या मुघल एम्पायर मधला. ठीक आहे, तर आता महत्वाचे बघू मुद्दे कोणते कोणते आहेत. अकबर जो होता, अकबरचा सुरुवातीला लहान असल्यामुळे तो बरेम खान याच्या नेतृत्वाखाली काय करत होता, काम करत होता. म्हणजेच बरेन खान काय करायचा, एक प्रकारे अकबरला गाईड करत होता, गुरु म्हणू आपण थोडक्यात होते. ठीक आहे. दुसरं पानिपतचं जे युद्ध झालं होतं हेमू आणि बरेन खान म्हणजेच अकबर यांच्यामध्ये झालं होतं. हेमू आणि अकबर याच्यामध्ये झालं होतं. अकबर स्वतः लढायला होता का नाहीये, बहिरम खान होता त्याच्या जागी लढण्यासाठी गेलेला होता, कारण अकबर वयाने लहान वगैरे होता. बट जे काही गादी जी होती हुमायूं नंतर अकबरकडे आलेली होती. आता नेक्स्ट, अकबरची पॉलिसी जी होती ती लिबरल उदारमतवादी होती, हिंदूंच्या बाबतीमध्ये अन्याय अत्याचार करणारी नव्हती, लक्षात घ्या. पण एकमेव हिंदूचा राजा जो होता राणा प्रताप यांच्या मार्फत अकबराला पूर्णपणे विरोध केलेला होता. ज्या वेळेला हल्दीघाटची लढाई झाली होती अकबराच्या आणि राणा प्रताप याच्यामध्ये, त्यावेळेला राणा प्रताप यांचा पराभव झालेला होता. पराभव झाला असला तरी अकबराने काय केलं होतं, एक सन्मान पद्धतीने यांना वागणूक दिलेली होती. बट राणा प्रताप जे होते ते एकदम मूळचे कट्टर होते, त्यांना या अकबराचा म्हणजेच थोडक्यात मुघल एम्पायरला खूप विरोध केलेला होता राणा प्रताप यांच्या मार्फत. अकबराच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एक नवीन धर्म चालू केलेला होता. कोणता आहे, दीन हे इलाही. आता दीन हे इलाही मी दिल्ली सल्तनतच्या कार्यकाळामध्ये बोललो होतो बघा, एका दिल्ली सल्तनतच्या बादशाने चालू केलेला होता. वाटल्यास त्याचं नाव खाली कमेंट बॉक्समध्ये लिहिलं तर मला कळेल, तरी तुम्ही ती पण व्हिडिओ बघितलेली आहे आणि एकदम टू द पॉईंट मध्ये तुमच्या लक्षात आहे. अकबरच्या कार्यकाळामध्ये काय काय बांधण्यात आलं होतं बघा. एक म्हणजे फतेपूर सिक्री जे आहे आग्रा या ठिकाणी बांधण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर आग्रा पोर्ट जो आहे, फतेपूर सिक्री, त्याच्यानंतर आग्रा पोर्ट आहे, नंतर लाहोरचा फोर्ट म्हणजे काय, किल्ला, आग्र्याचा किल्ला, लाहोरचा किल्ला, अलाहाबादचा किल्ला आणि हुमायूचा जो टोंब होता या अकबराच्या कार्यकाळामध्ये बांधण्यात आला होता. शेख सलीम चिश्ती यांच्या आशीर्वादानेच अकबराला खूप वर्षानंतर मुलगा झाला होता, त्याचं नाव होतं जहांगीर. ठीक आहे, नाव काय होतं तर जहांगीर होतं. आणि त्यामुळेच शेख सलीम चिश्ती यांच्या एक म्हणून आपण आठवणी खातीरच फतेपूर सिक्री इथं काय करण्यात आलं होतं तर एक बुलंद दरवाजा, फतेपूर सिक्री इथं बांधकाम करण्यात आलेलं होतं, बुलंद दरवाजा नव्हे. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा, कोर्ट शिफ्ट केलेला होता. अकबराच्या कार्यकाळामध्ये जो कोर्ट होता तो आग्रापासून फतेपूर सिक्रीला काय केला होता, शिफ्ट करण्यात आला होता. जे धार्मिक कर होते अकबराने बंद केले होते, जजिया वगैरे लावला जात होता ना, तो जजिया पण अकबराच्या कार्यकाळामध्ये बंद करण्यात आलेला होता. त्याचबरोबर युद्ध कैदी प्रकार जो होता तो पण बंद केलेला होता आणि स्लेव म्हणजे जे गुलाम वगैरे प्रकार होता तो पण अकबराच्या कार्यकाळामध्ये बंद केला. म्हणजे थोडक्यात एवढा हा उदारमतवादी काय होता तर मुघलांचा एकमेव बादशाह होता आणि अकबरालाच रिअल फाउंडर ऑफ मुघल एम्पायर असं म्हटलं जात होतं. रिअल फाउंडर ऑफ मुघल एम्पायर असं म्हटलं जात होतं. बिरबल अकबराचा कोण हेड होता म्हणतो, प्रशासकीय प्रमुख होता. पण बिरबलाचा मृत्यू कसा झाला तर लढाईमध्ये झाला होता. युसुफजाही एक आदिवासी जमात आहे, कुठं आहे, आत्ताचा जो बलुचिस्तानचा प्रदेश आहे तेथील युसुफजाही येथील या आदिवासी जमातीच्या मार्फत बिरबलाची हत्या करण्यात आलेली होती. ठीक आहे. या अकबराच्या कार्यकाळामध्ये जी ऑफिशियल लँग्वेज होती, कार्यालयीन भाषा जी होती ती पर्शियन कार्यालयीन भाषा होती. अकबराच्या दरबारामध्ये 9 ज्वेल्स होते. 9 असे काय होते तर आपण म्हणू जसं मंत्रिमंडळ राहतं ना तसे 9 अशा व्यक्ती महत्वाच्या होत्या. एक म्हणजे अबू फजल, हा हुशार स्कॉलर म्हटलं जात होतं. फैजी हा अबू फजलचाच भाव, हा पण स्कॉलर होता. तोडारमल जो होता फायनान्स मिनिस्टर. त्याच्यानंतर मानसिंग मनसबदार होता. बिरबल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड होता. नंतर अब्दुल रहीम खानेखानवा हा एक कवी होता. त्याच्यानंतर मुल्लादो प्याजा आणि नंतर हे महत्वाचे 9 कोण होते तर या अकबराच्या दरबारामधील ज्वेल्स होते. ठीक आहे. अकबराचा मृत्यू कुठे झाला होता तर सिकंदराबाद आग्रा या ठिकाणी झालेला होता. अकबराच्या कार्यकाळामध्ये बघा तुलसीदास अकबराचा कंटेम्पररी म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्येच तुलसीदास होते, लक्षात घ्या. अकबरानंतर आला जहांगीरचा जे काही महत्वाचे मुद्दे कोणते आहेत बघा. एक म्हणजे जहांगीर हा खूप वर्षानंतर अकबराला झालेला हा मुलगा. आता याच्या मार्फत एक नवीन चेन ऑफ जस्टिस, न्यायाची एक शृंखला चालू केलेली होती. त्याचं नाव होतं, एक मिनिट, जंजीर ए अदल असं त्याचं नाव होतं. परीक्षेला प्रश्न विचारले जंजीर ए अदल काय आहे तर जहांगीरने चालू केलेली चेन ऑफ जस्टिस आहे. जो कार्यकाळ होता जहांगीरचा 1608 मध्ये जहांगीरच्या कार्यकाळामध्ये विल्यम हॉकिंग्स जो ईस्ट इंडिया कंपनीचा जो एक म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह जो होता ना तो विल्यम हॉकिंग्स जहांगीरच्या या दरबारामध्ये आला होता. हा बघा आय थिंक 2012ला
एक कोण बनेगा करोडपतीमध्ये हा प्रश्न विचारला होता. शेवटचा प्रश्न होता हा 7 करोड रुपयाला हा विचारलेला प्रश्न होता. जहांगीरच्या दरबारामध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती आलेली होती? तर विल्यम हॉकिन्स ही व्यक्ती आलेली होती ईस्ट इंडिया कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. 1615 मध्ये थॉमस रो जहांगीरच्याच कार्यकाळामध्ये आला होता, जो म्हणजे इंग्लंडचा जो किंग होता, किंग जेम्स पहिला जो आहे याचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आला होता आणि व्यापारासंदर्भात त्यानं काय केली होती तर जहांगीरकडून परवानगी घेतलेली होती. जहांगीरच्याच कार्यकाळामध्ये जे काही शीख गुरु जे होते अर्जुन देव 5वे शीख गुरु यांची हत्या करण्यात आली होती. तुझुके जहांगीरी हे जहांगीरची स्वतःची ऑटोबायोग्राफी आहे आणि लाहोरमध्ये याचा जे काही टोंब आहे तो लाहोरमध्ये या ठिकाणी आहे. ठीक आहे, हे जहांगीरच्या बाबतीमधील महत्वाचे मुद्दे. त्याच्यानंतर आला जहांगीरचा मुलगा शहाजहान. शहाजहानचा कार्यकाळ 1628 ते 1658 पर्यंत. जगत गोसाईचा मुलगा शहाजहान. जहांगीरची हिंदू पत्नी होती जगत गोसाई, हिचा मुलगा शहाजहान. शहाजहानची डेक्कन म्हणजे दक्षिण भारतातली जी पॉलिसी होती, त्याचबरोबर परकीय पॉलिसी धोरणं जी होती, यामुळे शहाजहान खूप ओळखला जातो कारण खूप चांगल्या प्रकारच्या त्याच्या पॉलिसीज होत्या. मुमताज महल या शहाजहाननं बांधलेलं होतं बघा. या मुमताज महललाच अर्जुमंद बानो असं पण म्हटलं जातं बघा. त्याचबरोबर ताजमहाल जो आहे याचीच आठवण म्हणून 1632 पासून 1653 पर्यंत त्याचं बांधकाम चालू होतं. आता या शहाजहानच्या कार्यकाळामध्ये लाल किल्ला, रेड फोर्ट असेल, जामा मशीद असेल, त्याचबरोबर ताजमहाल हे महत्वाचे बांधकाम झालेले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो औरंगजेब. यालाच आलमगीर पण म्हटलं जात होतं. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर या ठिकाणी झाला होता. औरंगजेबाच्या कार्यकाळामध्ये जे गुरु तेज बहादूर जे होते शीख गुरु यांची हत्या करण्यात आली होती, 10वे शीख गुरु होते. त्याचबरोबर यांना औरंगजेबाला जिंदा पीर पण म्हटलं जातं बघा. सती प्रथेला बंदी केली होती औरंगजेबानं. हिंदूंचे जे सण वगैरे होते त्याच्यावरती बंदी घातलेली होती. तुलाहान म्हणजे काय, तुला वगैरे केली जायची ना, सोन्या चांदीची तुला वगैरे, ती पण बंदी केलेली होती औरंगजेबाच्या मार्फत. आणि झरोका दर्शन नावाचा प्रकार पण बंद केलेला होता. पण औरंगजेबाने चालू काय केलेलं होतं तर जजिया चालू केला होता. म्हणजे नॉन मुस्लिम म्हणजे जे मुस्लिम नाहीयेत, इतर धर्मीय जे आहेत त्यांच्यावरती जजिया कर या औरंगजेबाच्या मार्फत चालू करण्यात आला होता. आणि 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. तिथून पुढे काय झालं तर पूर्णपणे मुघल एम्पायरचा हळूहळू ऱ्हास व्हायला लागला. अप टू द 1857च्या उठावाच्या एंड पर्यंत, म्हणजे 1858 पर्यंत बहादूरशाह जफरपर्यंत पूर्ण मुघल एम्पायर ऱ्हास होत गेलं. ठीक आहे, हे महत्वाचे मुद्दे आहेत, व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून याच्यावरती प्रश्न आला. व्हिडिओ शांत पद्धतीने बघितल्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर रिव्हिजन लक्षात येईल. अगोदर तुम्ही वाचला असेल ना हे मुद्दे तर पटकन तुम्हाला हे आठवणार आहेत. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.